या गोष्टी कपलचे जे रिलेशनशिप असतं, इंटिमसी असते, त्यावर इफेक्ट करू लागतात. साधारण 20 ते 30 वयाच्या दरम्यान सेक्शुअल एनर्जी ही जास्त असते, एक्साइटमेंट जास्त असते, आम्ही जास्त वेळा जवळ यायचो. पण आता असं होत नाही. हे नॉर्मल आहे का? सेक्सची जी फ्रिक्वेन्सी असते ही प्रत्येक कपलसाठी वेगळी असू शकते. काही जणांना असं वाटतं की वय वाढले की सेक्स लाईफ कमी होतो. लग्नानंतर अनेक कपल्सच्या मनात एक कॉमन प्रश्न येतो. आधी आम्ही जास्त वेळा जवळ यायचो, पण आता असं होत नाही. हे नॉर्मल आहे का? काही जणांना असं वाटतं की वय वाढले की सेक्स लाईफ कमी होतो. तर काही जण असंही म्हणतात मुलं झाल्यावर कपल्स मधील इंटिमसी कमी होते. पण खरंच असतं का? यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात, आज आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून रुग्णाची सेवा करत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षांपासून ते लोकांना योग्य ते मार्गदर्शन देत आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई पुणेच्या क्लिनिकला ते प्रॅक्टिस करतात. डॉक्टरचं असं म्हणणं आहे की सेक्सची जी फ्रिक्वेन्सी असते ही प्रत्येक कपल्ससाठी वेगळी असू शकते. काही कपल्स आठवड्यातून 1-2 वेळा इंटिमेट होतात, जे त्यांच्यासाठी नॉर्मल आहे, तर काही कपल्स एकदा इंटिमेट होतात आणि ते सुद्धा त्यांच्यासाठी नॉर्मल आहे. यापैकी कोणतीही फ्रिक्वेन्सी ही चुकीची आहे असं म्हटलं जाऊ शकत नाही. साधारण 20 ते 30 वयाच्या दरम्यान सेक्शुअल एनर्जी ही जास्त असते, एक्साइटमेंट जास्त असते, अट्रॅक्शन जास्त असते, त्यामुळे फ्रिक्वेन्सी सुद्धा जास्त असते. त्यामुळे कपल अनेक वेळा इंटिमेट होऊ लागतं. पण जसं जसं वय वाढतं, तसं जसे आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या येतात, करिअर असेल, घर असेल, आर्थिक जबाबदाऱ्या असतील, विशेष म्हणजे मूल होणं. मूल झाल्यानंतर कपल्सच्या ज्या प्रायोरिटीज असतात त्या बदलतात. आयुष्य थोडंसं चेंज व्हायला लागतं. बाळाची काळजी घेणं, झोपेची कमतरता असेल, कामाचा ताण असेल, या गोष्टी कपलचे जे रिलेशनशिप असतं, इंटिमसी असते, त्यावर इफेक्ट करू लागतात. विशेषतः मुलींसाठी सुरुवातीचे काही महिने शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून थोडेसे डिमांडिंग असू शकतात. त्यामुळे त्या काळात सेक्शुअल डिझायर कमी होणं पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की कपलमधलं प्रेम संपलंय, अट्रॅक्शन कमी झालंय. फक्त जीवनाच्या ज्या प्रायोरिटीज असतात त्या बदलल्या जातात. डॉक्टर असं सांगतात की अशा वेळी कपल्सने एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणं खूप महत्त्वाचं असतं. इंटिमसी म्हणजे फक्त सेक्स नाही, एकमेकांबरोबर वेळ घालवणं, बोलणं, एकमेकांची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी रिलेशनशिप मजबूत करतात. अनेक कपल दुसऱ्यांशी कंपेअर करतात. ते आठवड्यातून 2-3 वेळा इंटिमेट होतात, आपण होत नाही. पण प्रत्येक कपलची परिस्थिती, लाईफस्टाईल, एनर्जी वेगळी असते, त्यामुळे फ्रिक्वेन्सी सुद्धा अर्थातच वेगळी असणार आहे. तर त्यापेक्षा या केसमध्ये फ्रिक्वेन्सी नाही तर क्वालिटी जास्त मॅटर करते. जेव्हा कपल कम्फर्टेबल असतात, तेव्हा एकमेकांना समजून घेतात, तेव्हा इंटिमसी नॅचरल असते आणि नातं सुद्धा मजबूत होत असतं.